नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। एअर इंडिया हे महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहे। तर बघा, कोणामार्फत स्थापन करण्यात येणार आहे? तर एअर इंडिया मार्फत स्थापन करण्यात येणार आहे हे स्कूल। आणि कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील अमरावती या ठिकाणी। ही शाळा भारतात उपलब्ध वैमानिक प्रशिक्षण क्षमता मजबूत करेल। अमरावती विमानतळाच्या धावपट्टीचा नुकताच सरकारी मालकीच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विस्तार केलेला आहे। 2026च्या मध्यापर्यंत हे फ्लाइंग स्कूल कार्यान्वित होईल। दरवर्षी यामधून 180 व्यावसायिक पायलट पदवीधर होतील। देशातील कोणत्याही भारतीय विमान कंपनीने उघडलेली ही पहिली शाळा असणार आहे। यामध्ये प्रशिक्षणासाठी 31 सिंगल इंजिन आणि 3 ट्विन इंजिन विमाने असणार आहेत। एअर इंडियाला MADC द्वारे 30 वर्षांच्या कालावधीसाठी DGCA परवानाधारक शाळा स्थापन करण्यासाठी आणि चालवण्याची निविदा देण्यात आली होती। MADC आणि एअर इंडिया यांच्यातील सहयोगी उपक्रमामुळे विमान वाहतूक क्षेत्रात 3000हून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। तर बघा, दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी एअर इंडिया मार्फत स्थापन करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे रवी अग्रवाल। रवी अग्रवाल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत। त्यांनी नितीन गुप्ता यांची जागा घेतली आहे, ज्यांचा कार्यकाळ 30 जून 2024 रोजी संपला आहे। यापूर्वी ते CBDT बोर्डात सदस्य म्हणून कार्यरत होते। ते जून 2025 पर्यंत CBDT प्रमुख असणार आहेत। बघा, कालावधी काय आहे त्यांचा? तर जून 2025 पर्यंत। तर रवी अग्रवाल हे 1988 बॅचचे IRS अधिकारी आहेत। CBDTचे अध्यक्ष आणि 6 सदस्य असू शकतात। तर बघा, अध्यक्ष आता रवी अग्रवाल आहेत। तर इतर सदस्य कोण आहेत? बघा, प्रज्ञा साई सक्सेना, HBS गिल, प्रवीण कुमार, संजय कुमार आणि संजय कुमार वर्मा हे CBDT बोर्डाचे इतर सदस्य आहेत। भारतातील प्रत्यक्ष कर कायद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी ते जबाबदार आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हा वित्त मंत्रालयातील महसूल विभागाचा एक भाग आहे। तर बघा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत रवी अग्रवाल। नेक्स्ट आहे, मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी टोंक मध्ये राज्य सरकारची मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सुमारे 65 लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 650 कोटी रुपये दिले आहेत। मुख्यमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 2000 रुपये मिळणार आहेत। ही रक्कम 1000, 500 आणि 500 अशी 3 हप्त्यांत देण्यात येणार आहे। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य योजनेतील लाभांसह दरवर्षी 6000 रुपये दिले जातील। तर मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना ही राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विश्वनाथन आनंद। भारताच्या विश्वनाथन आनंदने 10व्यांदा लिओन मास्टर्स चेस चॅम्पियनशिप जिंकली आहे। अंतिम सामन्यात त्याने स्पेनच्या जेमे सॅन्टोस लतासाला पराभूत करून 2024 लिओन मास्टर्सचे विजेतेपद जिंकले। लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा स्पेनमधील लिओन शहरात आयोजित केली जाते। या स्पर्धेत फक्त 4 खेळाडू सहभागी होतात। तर बघा, 2024 मध्ये विश्वनाथन आनंद व्यतिरिक्त या स्पर्धेत जगातील 4थ्या क्रमांकावर असलेला भारताचा अर्जुन एरेगाइस, बल्गेरियाचा वेसेलिन टोपालो आणि स्पेनचा जेमे सॅन्टोस लतासा हे इतर खेळाडू सहभागी झाले होते। नेक्स्ट आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फलंदाजी प्रशिक्षण आणि मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दिनेश कार्तिक याची। IPL फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे।
दिनेश कार्तिकने IPL मध्ये 257 सामने खेळले असून कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज 11 पंजाब आणि RCB या 5 फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. दिनेश कार्तिकने 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा केल्या आणि 9 अर्धशतके केली आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून भारताचा माजी फलंदाज दिनेश कार्तिक याची निवड केलेली आहे. नेक्स्ट आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी SBI मध्ये 36 वर्षांचा अनुभव आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिनेश खारा हे 28 ऑगस्ट 2024 रोजी 63 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होत आहेत. तर बघा, SBIचे चेअरमन पदासाठी सर्वोच्च वयोमर्यादा आहे 63 वर्षांची. तर 28 ऑगस्ट 2024 रोजी दिनेश खारा यांना 63 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे ते निवृत्त होणार आहेत. तर त्यांच्या जागी स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुढील अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे 29व्या रिम ऑफ द पॅसिफिक एक्सरसाइज 2024 मध्ये भारताचे कोणते जहाज सहभागी झाले आहे? तर INS शिवालिक हे जहाज सहभागी झाले आहे. 29वा द्विवार्षिक व्यायाम रिम ऑफ द पॅसिफिक हवाई बेटांमध्ये आणि आसपास आयोजित केला जात आहे. 27 जून ते 7 जुलै 2024 या कालावधीत हे आयोजित करण्यात आलेले आहे. US नौदलाच्या नेतृत्वाखाली हा सराव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 29 राष्ट्रे आणि 25,000हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कालावधीत करण्यात येणाऱ्या व्यायामाच्या हार्बर टप्प्यात अनेक चर्चासत्रे, व्यायाम नियोजन चर्चा, क्रीडा स्पर्धा आणि परस्पर डेक टूर आयोजित केले जात आहेत. तर बघा, 2024 हा जो समुद्र टप्पा 3 उपटप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या 2 उपटप्प्यांमध्ये युद्धनौका मूलभूत आणि प्रगत स्तरावरील एकीकरण सराव पूर्ण करतील. लढाऊ कौशल्य स्तरावर मोठ्या शक्ती आधारित रणनीतिक अभ्यासाने कार्यक्रमाची सांगता होईल. भारताचे INS शिवालिक रिम ऑफ द पॅसिफिक एक्सरसाइज 24 मध्ये सहभागी झाले आहे. तर बघा, INS शिवालिक हे दक्षिण चीन समुद्र आणि उत्तर पॅसिफिक महासागरात तैनात आहे. नेक्स्ट आहे ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2026 कोठे होणार आहे? तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये होणार आहे. ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. 55 सामन्यांची ही स्पर्धा T20 विश्वचषक 2024 प्रमाणेच खेळली जाईल. भारत आणि श्रीलंकेसह 12 संघ निश्चित झाले आहेत. 8 संघांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. नेक्स्ट आहे हरितगृह वायूसाठी पशुपालक शेतकऱ्यांवर कर लादणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर डेन्मार्क हा देश ठरलेला आहे. डेन्मार्क हा हरितगृह वायूसाठी पशुपालक शेतकऱ्यांवर कर लादणारा पहिला देश ठरला आहे. डेन्मार्कने पशुपालक शेतकऱ्यांवर त्यांच्या गायी, मेंढ्या आणि डुकरांकडून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूसाठी कर लावला आहे. हरितगृह वायू उत्सर्जन 1990च्या पातळीपेक्षा 2030 पर्यंत 70% कमी करण्यासाठी हा कर लागू करण्यात आला आहे. UNच्या अहवालानुसार मानवामुळे होणाऱ्या मिथेन उत्सर्जनापैकी 32% साठी पशुधन जबाबदार आहे. म्हणजे 32% मिथेन उत्सर्जन हे पशुधनामुळे किंवा जनावरांमुळे होते. एक सामान्य गाय दरवर्षी 200 किलो मिथेन तयार करू शकते, तर डॅनिश गाय दरवर्षी 6.6 टन कार्बन डायऑक्साईड तयार करते. नेक्स्ट आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर 2 जुलै रोजी. दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो. क्रीडा आणि पत्रकारितेबद्दल विशेष स्वारस्य आणि खोल आवड असलेले बरेच लोक सहसा क्रीडा पत्रकारिता करत असतात. इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशनने 2 जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिनाची स्थापना केली. नेक्स्ट आहे वर्धित वापरकर्ता अनुभव आणि डेटा ऍक्सेस सुलभ करण्यासाठी सांख्यिकी हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सुरू केले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने वर्धित वापरकर्ता अनुभव आणि डेटा ऍक्सेस सुलभ करण्यासाठी सांख्यिकी हे पोर्टल सुरू केले आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया यांनी 29 जून 2024 रोजी अधिकृतपणे हे पोर्टल लॉन्च केले. अधिकृत आकडेवारीचा प्रसार सुलभ करण्यासाठी सर्वसमावेशक डेटा व्यवस्थापन आणि सामायिकरण प्रणाली सेट करणे हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे. पोर्टलमध्ये डेटा कॅटलॉग मॉड्यूल आणि मॅक्रो इंडिकेटर मॉड्यूल असे 2 मॉड्यूल असणार आहेत. डेटा कॅटलॉग मॉड्यूलमध्ये 7 डेटा उत्पादने आणि 2291 पेक्षा जास्त डेटा सेट आहेत.
तर मॅक्रो इंडिकेटर मॉड्यूलमध्ये राष्ट्रीय लेखा सांख्यिकी, ग्राहक किंमत निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या 4 प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच 3 नवीन फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले आहेत. तर 1 जुलै 2024 पासून 1 जुलै 2024 पासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे डिसेंबर 2023 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आले. त्या अनुक्रमे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 ची जागा घेतील. 21 डिसेंबर 2023 रोजी 3 नवीन फौजदारी कायद्यांना संसदेची मंजुरी मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 डिसेंबर 2023 रोजी संमती दिली. ते शिक्षेपेक्षा न्यायावर भर देतील, जलद न्याय मिळावा हा त्यांचा उद्देश आहे. भारतीय न्याय संहितामध्ये 358 विभाग असतील किंवा कलमे असतील. विधेयकात एकूण 20 नवीन गुन्ह्यांची भर पडली आहे. त्यापैकी 33 जणांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. 23 गुन्ह्यांसाठी अनिवार्य किमान शिक्षा लागू करण्यात आलेली आहे. प्रथमच भारतीय न्यायिक संहितेत दहशतवादाची व्याख्या करण्यात आली आहे आणि त्याला दंडनीय गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत. तर 8 पदके जिंकलेली आहेत. अंडर 23 किंवा 23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 अम्मान जॉर्डन येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारताने एकूण 8 पदके जिंकून स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले होते. युवा भारतीय कुस्तीपटूंनी फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच भारताचे माजी मिडफिल्डर भूपिंदर सिंग रावत यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते. तर फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. ते 30 जून 2024 रोजी भारताचे माजी मिडफिल्डर भूपिंदर सिंग रावत यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. क्षीण आकृती असूनही प्रतिस्पर्ध्यांच्या बचावाला भेदून जाण्याची क्षमता आणि वेग यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके होते. त्यांना चाहत्यांनी स्कूटर असे टोपण नाव दिले होते. 1960 आणि 1970च्या दशकातील वेगवान रावत हे भारतीय संघाचा भाग होते. तर यावेळी भारतीय संघाने मर्डेका कपमध्ये वर्गीकरण सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून 7वे स्थान पटकावले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने युरोपियन युनियन कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. तर हंगेरी या देशाने स्वीकारलेले आहे. जुलै 2024 मध्ये हंगेरीने 6 महिन्यांसाठी कौन्सिल ऑफ युरोपियन युनियन चे फिरते अध्यक्षपद स्वीकारले आहे. हंगेरीचे युरोपियन युनियन व्यवहार मंत्री जानुस वोका यांनी ही माहिती दिली. अध्यक्षपद दर 6 महिन्यांनी युएन सदस्यांमध्ये फिरते. म्हणजे हंगेरी डिसेंबर 2024 पर्यंत हे पद धारण करणार आहे. म्हणजे 6 महिन्यांसाठी ते अध्यक्षपद स्वीकारणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.